हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. ज्याने आपल्याला दुखावलं त्याचा तिरस्कार करणं आणि बदला घेणं यात कोणी आपलं आयुष्य घालवेल, पण त्या गोष्टी देवाला अर्पण करून पुढे जाण्यासाठी धैर्य लागतं. शक्य तितक्या लोकांना मदत करा आणि बघा देव तुम्हाला समर्थन देईल. कष्टशून्य मार्ग शोधणं फारसं चांगलं नाही, कारण तुम्हाला तो सापडला तरी तुम्हाला कळेल तुम्हाला तो इच्छित ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. आपल्याला सगळं पटकन घडायला हवं असं नाही का? आपण प्रार्थनाही अशीच करतो, देवा मला लवकरात लवकर संयमी बनव. मला वाटतं हे चांगलं आहे. एक सांगू, मशरूम एका रात्रीत उगवतो. एखाद्या दिवशी तुमच्या शेतात काहीच नसतं, दुसऱ्या दिवशी भरपूर मशरूम्स उगवलेले असतात. पण मोठा वड किंवा चांगला साग उगवायला मात्र बराच वेळ लागतो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला मशरूम व्हायचंय की सदाचाराचा विशाल वड? आपल्याकडे खूप मशरूम ख्रिश्चन्स आहेत. चला, बायबलमध्ये आपली मशरूमशी तुलना करणारं कुठलंच वचन नाही. पण यिर्मया अध्याय 17 वचन 8 म्हणतं, तो जलाशयाजवळ लाविलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. आता बघा, हीच देवाची इच्छा आहे की आपण असे एका रात्रीत उगवणारे आणि कोणी येऊन चिरडू शकेल असे मशरूम्स बनता कामा नये. त्याची इच्छा आहे आपण देवाच्या आत खोलवर मुळापर्यंत जावं, रुजावं. बघा, त्याला असे लोक हवेत जे देवाच्या आत, अगदी आत जातील, मुळापर्यंत पोहोचतील आणि ख्रिस्तामध्ये, त्याच्या प्रेमात, तसंच देवाच्या वचनाच्या तत्वांमध्ये रुजतील. म्हणूनच जेव्हा तुमच्या आयुष्यात वादळ येतात तेव्हा तुम्हाला आतून पोषण मिळत राहतं, जे इतरांना दिसू शकत नाही. पण तुमची मुळं कुठेतरी खोलवर रुजलेली असल्याने त्यांना पोषण मिळतं, ज्यामुळे तुम्हाला फळ सुद्धा प्राप्त होतं. बघा, दुष्काळाच्या संपूर्ण वर्षात तुम्हाला फळं मिळत राहिली, कारण तुमचा जीवनस्रोत परिस्थितीतून नाही तर त्याहूनही खोलवर कुठून तरी आलेला असतो. म्हणून मग तुम्हाला मशरूम व्हायचंय की सदाचाराचा विशाल वड? तुम्ही बंपर स्टिकर मिळवून तुमच्या कारवर लावू शकाल, तुमच्या गळ्यात क्रॉस अडकवून फिरू शकाल, बॅटलफील्ड ऑफ द माइंड, स्टडी बायबल तुमच्याबरोबर घेऊन फिरूही शकाल. पण बायबल म्हणतं तुम्ही त्यांना त्यांच्या फळावरून ओळखाल. आमेन. दुष्काळाच्या संपूर्ण वर्षात तुम्हाला फळं मिळत राहतील. तुमच्या बाबतीत काहीच चांगलं घडत नसताना तुम्ही किती काळ इतरांना तुमचं रडगाणं सांगत राहणार आहात? किती जणांना जी ओढ माहितीये? ओके, खूप लोकांना माहित नाहीये. बघा, ते असं असतं. आता तुम्हाला कळेल की ते किती कुरूप असू शकतं ते. अच्छा, हे देवाने बनवलंय, मी नाही. वाह, एक सांगू तुम्हाला, आपल्यापैकी बहुतेक लोक बाहेरून असेच असतात. तुम्ही ख्रिश्चन झालात तरीही तुमचं बाह्यरूप असंच दिसेल, पण आत हे असं असेल. दिसतंय? तर मला वाटतं हे अद्भुत असं उदाहरण आहे. हे असं झालं की देवा, तू मस्करी करतोयस ना? एखादी गोष्ट बाहेरून इतकी कुरूप आणि आतून इतकी छान कशी काय असू शकते? बघा, येशू जेव्हा आपल्या जीवनात येतो तेव्हा या सगळ्याची काळजी घेतली जाते. पण बघा, पवित्र आत्मा असं काही करत नाही ज्यामुळे आत जे आहे ते बाहेर येईल आणि सगळं जग ते पाहू शकेल, त्यामुळे काही चांगलं फायदेशीर घडेल. पण बघा, आता जेव्हा तो असं करतो तेव्हा तो गोष्टी नष्ट करत असतो. थोड्या वेदना होतात, पण तो हे चांगल्यासाठीच करतो ना. हिरा हे जगातील सगळ्यात मौल्यवान असं रत्न आहे आणि लोक उत्तम दर्जाच्या हिऱ्यासाठी भरपूर किंमत मोजतात. पण एक सांगू का,
हिरा हा अगदी संथपणे घडत असतो. कधी कधी तर हजारो वर्ष लागतात. ते जमिनीत किंवा डोंगरात पुरलेले असतात. जमिनीत खोलवर असताना उच्च तापमानामुळे मिळालेल्या प्रचंड दाबामुळे त्यांचं हिऱ्यात रूपांतर होत असतं. तर तुम्हाला जर हिरा व्हायचा असेल तर धगधगत्या भट्टीत काही रात्री उच्च तापमान आणि प्रचंड दबाव याला तोंड द्यावं लागेल. खूप लोक अडकून पडतात. ते आपल्या वेदनांजवळच अडकून पडतात. त्यांना कुरवाळत राहतात आणि आयुष्यभर तिथेच राहतात. माझ्या नवऱ्याने माझा खूप छळ केला, मी त्यातून बाहेर पडूच शकत नाही. नाही, खरं तर तुम्ही पडू शकता. तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. इतकंच नाही तर त्याचा उपयोगही करू शकता. ऐकलत ना तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. इतकंच नाही तर तुम्ही देवाला ते वापरायला देऊ शकता. तुम्ही सोसलेल्या प्रत्येक खडतर गोष्टीतून तुम्ही मनात आणलं तर काहीतरी मिळवू शकता. एक सांगू का, नोकरी देणाऱ्या बहुतेकांना कोणीतरी अनुभवी माणूसच हवा असतो. ज्याच्याकडे फक्त शिक्षण आहे पण अनुभव नाही, अशा माणसांपेक्षा ते अनुभवी माणसालाच घेतात. म्हणजे तुम्ही बायबल वाचू शकता, पण त्यातली तत्व जर तुमच्या जीवनात आचरली गेली नाही तर तुम्हाला अनुभवच नाही. मग बायबल सुद्धा येशूबद्दल हिब्रू 5 मध्ये सांगतं की त्याने सोसलेल्या गोष्टींमुळेच तो आपला तारणकर्ता म्हणून पात्र झाला. त्याने सोसलेल्या गोष्टींनीच त्याला मुख्य धर्मोपदेशकाची पात्रता दिली. कारण आता त्याला तुमच्या कुठल्याही वेदना ओळखता येतात आणि त्या जाणवतातही. इतरांना तुम्हाला मदत करायची आहे तर तुम्हाला अशा काही गोष्टीतून जावं लागेल. मी जे सांगते त्यावर तुम्ही विश्वास ठेवता, कारण मी जे सोसलंय तेच सांगते. म्हणून मला असं वाटतं की हे होईल असं मला तुम्हाला सांगायची गरज नाही. मी सांगते हे होईलच. मी फक्त पुस्तकं वाचली नाही तर त्यातील तत्व आचरणात आणली. एक सांगू का की क्षमा करणं ही तुम्ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महान गोष्ट करू शकता. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना पूर्णपणे क्षमा करा. बघा, त्याला धैर्य लागतं. ज्याने आपल्याला दुखावलं त्याचा तिरस्कार करण्यात, बदला घेण्यात कोणी आपलं आयुष्य घालवेल, पण त्या गोष्टी देवाला अर्पण करून पुढे जायला खूप धैर्य लागतं. शक्य होईल तितक्या लोकांना मदत करा आणि बघा, देव तुम्हाला समर्थन देईल. चला आता, सगळेजण वागतात तसंच वागणारा जुनाट, साधारण, अतिसामान्य माणूस बनून राहू नका. त्यापेक्षा अधिक चांगलं बना. येशूने आपलं तारण व्हावं म्हणून जी किंमत मोजली त्याचा आनंद त्याला मिळू द्या. आपण आपल्यासाठीच काहीतरी करतोय. आमेन. तुम्ही आत्ता ज्या परिस्थितीतून जाताय, ज्या गोष्टी सोसताय, त्यात तुम्हाला न्याय दिसत नसेल, त्यात न्याय नसेलही. पण बायबल असं कधीच म्हणत नाही की आयुष्यात न्याय आहे. बायबल म्हणते ईश्वर हा न्यायाचा देव आहे. म्हणजे तो अयोग्य गोष्टी योग्य बनवू शकतो. मला सगळ्यात आवडणारा देवाचा स्वभाव धर्म म्हणजे तो न्यायाचा देव आहे. मला यावर संदेश द्यायला आवडेल, कारण माझ्यासोबत घडणाऱ्या अयोग्य गोष्टी देवाने माझ्या हितासाठी उपयोगात आणताना मी पाहिलंय. पण जर तुम्हाला आज हे घडायला हवं असेल तर तुम्हाला तुमच्या वृत्तीत पूर्णतः परिवर्तन आणावं लागेल. लक्षात घ्या, माझ्या समस्यांसाठी मी दुसऱ्याला दोष देण्याचा आजचा शेवटचा दिवस असायला हवा. मी निरुपयोगी आहे अशी मी स्वतःची कीव करण्याचा आजचा शेवटचा दिवस असणार. आजचा शेवटचा दिवस असेल की मी कुणाशी कटुतेनं वागेन, अक्षमाशीलता बाळगेन. मी हे देवाच्या मार्गाने करेन. चला आता, मी हे देवाच्या मार्गाने करेन. बघा काय घडतं. त्या कष्टशून्य मार्गाचा शोध घेऊ नका.
एके दिवशी मी गाडी चालवत होते आणि मी तिथे नो पार्किंगचा फलक पाहिला, कुठल्याही वेळी थांबू नका. ते पाहता क्षणी देवाने मला संदेशाचं शीर्षक दिलं. माझ्यासाठी बऱ्याचदा जेव्हा असं शीर्षक मिळतं लगेच संदेशही येतो. आणि मला वाटतं एक सांगू, लोक हेच करतात, त्यांच्या वेदनांपाशी थांबतात आणि त्यांना कुरवाळत बसतात. बघा, मी सुद्धा तिथेच थांबून राहिले असते. जेव्हा मी 18 वर्षांची होते तेव्हा जशी कडवट, चिडचिडी आणि हुकुमशहा, लब्बाड, कुणावरही विश्वास नसणारी, कुणाशी चांगले संबंध नसणारी अशी मी होते तेव्हा. पण मी देवाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, म्हणून आज मी तुम्हाला इथे मदत करते ना. आणि एक सांगू का, इस्रायली लोक खूपच अडचणीत होते. देव त्यांना इजिप्तमधून घेऊन जात होता आणि ते कठीण जागी आले आणि त्यांच्या पाठीमागे इजिप्शियन लष्कर होतं, समोर तांबडा समुद्र होता आणि ते मोशेपाशी रडत होते आणि मोशे देवाकडे रडत होता. आणि निर्गम अध्याय 14 वचन 15, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. आज मी तुम्हाला सांगते, तुमच्या भूतकाळाबद्दल किंवा जे तुमच्याकडे नाही त्याबद्दल, लोकांनी तुमच्या बाबतीत जे केलं आणि जे केलं नाही त्याबद्दल रडत बसू नका, तर पुढे जायला लागा. चला, तुमचं आयुष्य जिथे थांबलंय तिथून बाहेर पडा, हीच वेळ आहे. बघा, शौलाला राज्याभिषेक केला गेला आणि शमूवेलाने शौलाच्या आयुष्यासाठी बराच काळ खर्च केला होता. त्यानेच त्याच्यावर राज्याभिषेक केला होता आणि मला खात्री आहे की त्याला बराच काळ मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं असणार. पण शौल बिथरला आणि त्याने थेट देवाविरुद्ध बंडखोरी केली आणि विचार केला की देवाने जे सांगितलंय अगदी तसंच करायची काही गरज नाही. आपण थोडंसं देवाने सांगितलंय ते थोडंसं आपल्या मनात येईल तसं करू शकतो. खरं सांगू, असं चालणार नाही. तुम्ही देवाने जे तुम्हाला करायला सांगितलंय ते थोडं, तुम्हाला हवं ते थोडं असं वागून शेवटी देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जे हवं ते नाही मिळू शकत. देवासाठी एक तर सगळं किंवा काहीच नाही. तर जर तुम्ही देवाशी तडजोड करण्याचा प्रयत्न केलात, थोडं त्याने तुम्हाला करायला सांगितलंय तसं केलं, थोडं तुम्हाला हवं तसं केलं, तर तुम्हाला पूर्णपणे देवाच्या मार्गाने जायचंय की कदाचित कुठेच जायचं नाहीये हे ठरवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यामुळे देवाची आज्ञा पाळायला शिका, नाही का? पटतंय का? बघा, जवळपास 41 वर्षांपूर्वी मला संदेश देण्याची खरी मोठी संधी मिळण्यापूर्वी मी घरी बायबलचा अभ्यास केला होता आणि मला काहीच माहीत नव्हतं. देव मला काहीतरी मोठं करण्यासाठी बोलवत होता. माझ्याकडे त्यासाठीचं प्रशिक्षण नव्हतं. मी जे करते ते थांबवून मी बायबल स्कूलमध्ये जाऊ शकत नव्हते. मला 3 मुलं होती आणि मला अभ्यासाची गरज होती. मला अभ्यासासाठी वेळ नव्हता कारण माझी पूर्ण वेळ नोकरी होती. पती आणि 3 मुलं आणि आम्ही आमच्या चर्चची बांधील होतो. म्हणून मला वाटायचं की मी माझी नोकरी सोडावी अशी देवाची इच्छा आहे. पण तो मूर्खपणा झाला असता कारण मग आमचं उत्पन्न आमच्या बिलांपेक्षाही कमी झालं असतं. आणि एक सांगू, तुमची बिल्स तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतील तर तुम्ही नोकरी सोडत नाही, ती तुम्ही चालूच ठेवता. पण मला आतून वाटत होतं मी नोकरी सोडायला हवी आणि देवावर विश्वास ठेवायला हवा. महिन्याला फक्त $40चा फरक पडला असता. जर मी काम सोडलं असतं तर देवाला आमच्या बिलांसाठी महिन्याला $40चा काहीतरी चमत्कार करावा लागला असता आणि त्यात काही अधिक धरलं नव्हतं, फक्त आहे तेच भागवण्यासाठी धरलं होतं. आणि देवलाही हे मान्य होतं की तुला असं वाटतंय आणि तू ते करावं अशी देवाची इच्छा असेल तर कर. कधीतरी जेव्हा मी देवला एखादी गोष्ट करू की नको विचारायचे, तो हेच म्हणायचा की बघ, तू तेच करावंस जे देव तुला सांगतोय. आता गंमत बघा, मी पूर्ण वेळची नोकरी सोडली, मला अर्धवेळ नोकरी मिळाली. आता बघा, यात एक संदेश आहे. मागे वळून विचार केला की वाटतं किती गंमत आहे. मी देवाची आज्ञा पाळू पाहत होते, स्वतःची काळजी घेत होते. बघा, देवाला मला अशा परिस्थितीत न्यायचं होतं जिथे मला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण माझ्या आयुष्यातील त्या काळाचा उपयोग त्याला माझ्या आयुष्यातील या काळासाठी करायचा होता. बघा, देवावर विश्वास ठेवण्यासाठी किती पैसे बाजूला काढून ठेवावे लागतील हे जर तुम्हाला मोजावं लागलं
देवा, मी ते मोजणं कधीच सोडून दिले अहो. बघा, आम्ही आज जगातल्या 2/3 टेलिव्हिजनवर आहोत, पण हो तरीही बिल भरावं लागतं. हे कसं करायचं ते कळणे की मी चतुर नव्हते, पण महिन्याला $40 साठी देवावर कसा विश्वास ठेवायचा हे त्यानेच मला शिकवलं. बघा, मला तसं करायचं नव्हतं. आपल्याला पूर्णपणे देवावर विश्वास नसतो ठेवायचा. आपल्याला त्याच्यावर विश्वासायचं असतं, पण दुसऱ्या छोट्या योजना तयार करू. बघा, जर देव मदतीला आला नाही तर आपल्याकडे दुसऱ्या छोट्या योजना तयार असतात. मी अर्धवेळ नोकरी मिळवली, पण व्यवहार काय असतो हे मला कळण्यासाठी देवाने फार वेळ घातला नाही, कारण त्या नोकरीतून मला काढून टाकण्यात आलं. म्हणजे मी अशी कर्मचारी कधीच नव्हते जिला नोकरीतून काढून टाकावं लागेल. मी मेहनती होते, माझं काम उत्तम करत होते, आणि तरीही मला काढून टाकलं. त्यामुळे देवाने मला नोकरी सोडायलाच सांगितली अशी माझी खात्री झाली. म्हणूनच देवाने तुम्हाला करायला सांगितलं त्यातलं थोडंसं करून बाकी तुमच्या मनाप्रमाणे करू नका. बघा, मी तुमच्याशी बोलतीये. चला आता, जर तुम्ही म्हणत असलेलं उंचावलेलं जीवन तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला आजच निर्णय घ्यावा लागेल. आजच मी निर्णय घेतलाय की मी पूर्णपणे देवासोबत चालणार. रविवारी ख्रिस्ती बनायचं, सोमवारी पुन्हा पापी बनायचं असं मी करणार नाही. ख्रिस्ती मित्रांबरोबरच ख्रिस्ती व्हायचं असं नाही, तर ख्रिस्ताला न मानणाऱ्या मित्रांसोबतही ख्रिस्तीच असायचं, नाही का? मनाची तयारी करा की जरी मी मित्र गमावले तरीही मी देवाला धरून राहीन. नोकरी गेली तरीही मी देवाला धरून राहीन. कुटुंबीय माझ्या विरोधात गेले तरीही मी देवाला धरून राहीन. चला आता, याबद्दल तुम्ही गंभीर असाल तर कदाचित एक छोटीशी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. तारण ही एक मोफत भेट आहे. विजयासाठी कधी कधी तुम्हाला काही त्याग करावे लागतात. पटतंय ना तुम्हाला हे? तर शौलाने स्वतःला संकटात टाकलं आणि देवाने ठरवलं की नाही, तू योग्य राजा नाहीस, आणि अशा रीतीने त्याने राजा व्हायची संधी गमावली. आणि याचं शमूवेलाला खूप दुःख झालं, कारण त्याने आपला बराच काळ त्याच्या आयुष्यासाठी दिला होता. म्हणून तो शौलासाठी शोक करत होता. हा प्रेषित शमूवेल शौलासाठी शोक करत होता. पहिलं शमूवेल 16:1. मग परमेश्वराने शमूवेलास म्हटले, मी शौलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला ईशाय बेथलेहेमकर याचकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे. आता मला इथे एक संदेश मिळालाय. ठीक आहे, ते तसं घडलं नाही, पण तसं घडलं नाही याचा तुम्ही किती काळ शोक करत राहणार? देव म्हणतोय माझ्याकडे नवीन योजना आहे. ऐकलं ना मी काय म्हंटल ते? काही जण ते तसं घडलं नाही म्हणून शोक करत बसतील, पण देवाकडे एक नवीन योजना आहे. मला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये, पण ठीक आहे, तुम्ही ते गमावलंय आणि त्यावर बराच काळ शोक करून झालाय. आता वेळ आली आहे त्या थांबण्यातून बाहेर पडण्याची, कारण माझ्याकडे एक नवीन योजना आहे. एक सांगू का की देवाकडे योजना असतातच, आणि जर एका योजनेत गडबड झाली तर दुसरी योजना नक्कीच त्यापेक्षा चांगली असते, कारण तिथे देव आहे ना, ते देवाचं आहे. ओहो, देवाने आपल्याला यासाठी बनवलंय की आपण कधीही मागे न फिरता पुढे चालत राहू. असामान्य गोष्टी करण्यासाठी देव सामान्य लोकांची निवड करतो, पण तुम्हाला संपूर्ण मार्ग देवासोबत चालावं लागेल. सोयीस्कर ठिकाणी तुम्ही थांबू शकत नाही, अर्ध्या रस्त्यात नाही, आज्ञा पालन केलं नाही असं चालणार नाही. उत्पत्ती अध्याय 11:31. मग तेरह आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा मुलगा लोट, आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम याची बायको सारा यांस बरोबर घेऊन खासद्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यास निघाला, आणि ती हारान येथे जाऊन राहिली. हारान येथे. तर देवाने अब्रामाला तिथे जायला सांगण्यापूर्वी अब्रामाच्या वडिलांना तिथे जायला सांगितलं.
देवाला त्याची आज्ञापालन करणारा कोणी मिळेपर्यंत अशा किती लोकांमधून त्याला शोधावं लागत असेल. ऐकलत ना तुम्ही? कदाचित तुमच्यासमोर आत्ता एक संधी असेल आणि या संधीचा प्रस्ताव मिळालेले तुम्ही पहिलेच नसू शकाल. बघा, जेव्हा देवाला काही करवून घ्यायचं असतं तो ते करवून घेतोच. एस्तरच्या काकांनी तिला काय सांगितलं होतं? देव त्याची माणसं पाठवेल आणि त्याने तुला संधी दिली आहे, पण जर तू हे केलं नाहीस तर लक्षात ठेव, तो दुसऱ्या कुणाच्या तरी हातून हे करून घेईलच. पण तुला हे कसं कळेल? कदाचित तुला अशाच वेळेसाठी वाढवलं असेल. तर ते असो, तेरहा अब्राम आणि लोट आणि सारायला घेऊन कनानकडे निघाला, पण तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन तो हारान येथे मरण पावला. हारान येथे मरण पावला. तुमच्यापैकी काहींनी तडजोड केली असेल. तुम्ही ज्या अपेक्षेने सुरुवात केली त्यापेक्षा खूपच कमी याच्यात तुम्ही तडजोड केली असेल. कोणाला पटतंय का मी काय म्हणते ते? तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन तो हारान येथे मरण पावला. हारान येथे तो जिथे थांबला तिथेच मेला. मी पाहिलेला एक चित्रपट मी आता तुम्हाला सुचवणार आहे, द लेडी इन द वॅन. कोणी पाहिलाय का इथे? इथले कोणीच पाहिलेला नाहीये? ठीक आहे, तुम्ही पाहिलाय. मी 2दा पाहिलाय. हा सत्य घटनेवर आधारित आहे आणि अशा स्त्रीबद्दल जी जिथे थांबली तिथेच मरण पावली. आणि ही खरी घटना आहे. तिचं नाव मिस शेफर्ड. ती बेघर भटकी स्त्री होती जी लंडनमधल्या ॲलन बेनेट नावाच्या माणसाच्या ड्राईव्ह वे मधल्या पिवळ्या व्हॅनमध्ये 15 वर्ष राहत होती. आणि ती तिला हवी तिथे तिची व्हॅन उभी करायची आणि व्हॅन बाहेर येऊन तिचं आयुष्य जगायची. पण मग तिला समजलं की जर तिच्याकडे स्वतःचा पत्ता असेल तर तिला काहीतरी मदत, सरकारी मदत मिळू शकते. आणि तिच्याकडे तिचा पत्ता नव्हता म्हणून ती त्या माणसाची त्याच्या ड्राईव्ह वे मधली जागा थोड्या आठवड्यांसाठी तिला पार्किंगसाठी देण्याबद्दल बोलली. आणि शेवटी ती तिथे 15 वर्ष राहिली. पण ती अशी का बरं राहत होती? बघा, ती तरुण असताना फारच दुखावली गेली होती आणि तिचं देवावर खूप प्रेम होतं. तिने कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला, पण तिथल्या मुख्य सिस्टरला ती आवडत नसे आणि ती तिच्याशी दुष्टपणाने वागायची. ती उत्कृष्ट पियानो वादक होती आणि हिच्याकडे पियानो वाजवण्याची देणगी होती. पण कॉन्व्हेंटच्या मुख्य सिस्टरने तिला सांगितलं की देवाची इच्छा आहे की तिने कशाचा तरी त्याग करावा आणि तिच्याकडून पियानो काढून घेतला गेला. तिला तो वाजवू दिला गेला नाही. तिच्या मनावर खूप आघात झाला. त्यानंतर ती पूर्वीची राहिलीच नाही. जेव्हा तिने कॉन्व्हेंट सोडलं तेव्हा तिने एक जुनी बीटअप व्हॅन खरेदी केली आणि कधीतरी त्याला पिवळा रंग दिला. आणि ती चालवत असताना तिने रस्त्यावरच्या एका माणसाला उडवलं आणि तो मारला गेला. आणि ती घाबरून तिथून पळून गेल्याने हिट अँड रन केस झाली. आणि मग अपराधी भावनेने खचून जाऊन ती काही प्रमाणात मानसिक रुग्ण बनली. पूर्ण आयुष्य तिने त्या व्हॅनमध्ये काढलं म्हणून शेवटी तिचा मृत्यू त्या ड्राईव्ह वे मधल्या व्हॅनमध्येच झाला. आणि या सगळ्या म्हणजे या गोष्टीतल्या काल्पनिक भागात ती स्वर्गात गेल्याचं दाखवलं गेलंय. ती स्वर्गात जाते तेव्हा सर्वप्रथम तिच्यासमोर तोच माणूस येतो ज्याला तिने उडवलेलं असतं. आणि बघा, तिने आपलं पूर्ण आयुष्य अपराधीपणाच्या भावनेत घालवलं, उद्ध्वस्त केलं. आणि तो तिला म्हणतो की मी मेलो, यात तुझी काहीच चूक नव्हती. तू मला उडवलं नाहीस, मीच मुद्दामून तुझ्या गाडीसमोर आलो होतो तेव्हा. तर मला आश्चर्य वाटतं किती जणांनी आपलं आयुष्य अशा न केलेल्या चुकांच्या अपराधीपणात आणि वाईट वाटून घेण्यात घालवलं असेल. चला आता, कितीतरी वर्ष मला आश्चर्य वाटायचं की माझं काय चुकलं की माझ्या वडिलांनी माझा लैंगिक छळ केला. माझा काय गुन्हा होता? माझ्या आईनेही माझी बाजू घेतली नाही, मला त्यांच्यापासून दूर ठेवलं नाही, मला वाचवलं नाही. माझी चूक नव्हती.
मी काहीच चुकीचं केलं नव्हतं. जर कुणी तुमच्याशी वाईट वागलं तर म्हणजे असं नाही की तुमच्यातच काही दोष आहे. बरं, मी फारशी सुंदर किंवा बारीक नव्हते किंवा अशी तेवढी चांगली नव्हते की माझ्या पतीने मला सोडून द्यावं, पण तसं घडलं. लोक तुमच्याशी वाईट वागतात म्हणजे असं नाही की तुमच्यातच काही दोष आहे. याचा अर्थ त्यांच्यातही काही दोष असूच शकतो ज्याच्यावर तुम्ही विचार करावा. आणि आजच्याच दिवशी तुम्ही स्वतःत परिवर्तन करा आणि म्हणा, कुणीतरी मला नाकारलं म्हणून मी स्वतःला दोष देणं थांबवणार आहे. कुणीतरी माझ्याशी वाईट वागलं म्हणून मी स्वतःला दोष देणं थांबवणार आहे. मी माझं आयुष्य पुढे नेतोय किंवा नेतेय. माझ्या वेदनांच्या पाशी मी बराच काळ थांबले. आता मी माझं आयुष्य तिथून पुढे नेतेय. मला सुधारायचंय. देव मला देऊ शकेल असं सर्वोत्तम जीवन मला हवंय आणि माझ्यासाठी हीच वेळ आहे पुढे जाण्याची. जे आपल्या वेदनांना कुरवाळत बसतात आणि आयुष्यभर तिथेच अडकून राहतात त्यांच्यासारखं होऊ नका. कोणत्याही परिस्थितीतून जात असला तरी जोवर देवाने तुमच्यासाठी योजलेल्या योजनेपर्यंत पोहोचत नाही तोवर पुढे जा. भावनिक उपचार घ्या आणि इतरांच्या मदतीसाठी तुमचे अनुभव उपयोगात आणण्याची देवाला अनुमती द्या. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.